साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी। 1992 साली दक्षिण आफ्रिकेत दुष्काळ पडला। 1990, 91, 92 साली पाऊसच नाही पडला। परिणामी 1992 साली दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळ इतका भयंकर होता की 3 वर्ष सलग पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आणि इतका भयंकर दुष्काळ पडला की गुराढोरांना सुद्धा प्यायला पाणी मिळत नव्हतं। निसर्गावर परिणाम होऊ लागला। निसर्गाचा परिणाम माणसांच्या शरीरावर होऊ लागला आणि शरीरावर परिणाम झाल्या कारणाने एक अघटित घटना दक्षिण आफ्रिकेत घडायला लागली। ती म्हणजे अशी की 1992, 1993 या दोन्ही वर्षामध्ये जेवढी लेकरं जन्माला यायची ही सगळी लेकरं कुपोषित जन्माला यायला लागली। कुपोषित म्हणजे शरीराची वाढच होत नव्हती, हातापायांच्या अशा काड्या व्हायच्या आणि फक्त त्या लेकरांची ढेरी मोठी व्हायची, पोट फक्त मोठं व्हायचं, हातापायांच्या काड्या राहायच्या। अशी कुपोषित लेकरं तिथं जन्माला यायला लागली। सरकारला सुद्धा काळजी वाटू लागली की काय करायचं। एके दिवशी सकाळची वेळ 10-11 वाजलेले आणि रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगी वर्षभराची कुपोषित रस्त्याच्या कडेला पडलेली होती। गुडघे टेकलेले, गुडघ्याच्या पुढे मान टेकलेली, तोंड मातीमध्ये आणि समोर हात पसरलेल्या अवस्थेमध्ये एक मुलगी रस्त्याच्या कडेला पडलेली आणि बरोबर मुलीच्याच वजनाचं, मुलीच्याच उंचीचं, तेवढ्याच आकाराचं एक गिधड मुलीच्या पाठीमागं बसलेलं होतं। आता गिधड का बसलेलं होतं आपल्या लक्षात आले असेल। गिधड एवढ्यासाठी बसलेलं होतं की 1-2 तासात ही मुलगी मरून जाईल आणि मग माझ्या खाण्यापिण्याची सोय होईल, या विचारानं गिधड त्या मुलीच्या पाठीमागं बसलेलं होतं। रस्त्यानं माणसं ये जा करत होती, वाहनं वाहत होती, पण कुणीही थांबायला तयार नव्हतं, काय झालंय बघायला तयार नव्हतं। अचानक एक गाडी येऊन थांबली। गाडीतून एक व्यक्ती खाली उतरला। त्यानं जाऊन बघितलं, एक मुलगी मरणाच्या दारात पडलेली आहे जी कुपोषित आहे। मुलीच्या मागे एक गिधड बसले जे मुलीच्या मरणाची वाट बघते। मुलगी 1-2 तासानं मरून जाईल आणि मग गिधड खाऊन टाकेल या विचारानं गिधड पाठीमागं बसले। त्याच्या लक्षात आलं, त्याने हे दृश्य बघितलं आणि लगबगीनं तो परत गाडीत माघारी गेला। गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीतून एक कॅमेरा घेऊन आला आणि मुलीच्या समोर बसला गुडघ्यावरती। त्याच्या समोर मुलगी पडलेली आहे, गुडघे टेकलेले आहेत, गुडघ्याच्या पुढं मान तोंड मातीमध्ये शिरलेलं आहे, समोर हात पसरलेले आहेत आणि मुलीच्या मागे एक गिधड बसले जे मुलीच्या मरणाची वाट बघतंय। असं एक दृश्य त्यानं बघितलं आणि मुलीच्या समोर गुडघ्यावर बसून त्यानं ते दृश्य क्लिक केलं। एक छान फोटो त्यानं त्या दृश्याचा काढला। मुलगी मरणाच्या दारात पडलेली आहे आणि मुलीच्या मागं गिधड तिच्या मरणाची वाट बघत बसले। असा एक छान फोटो त्यानं काढला आणि गाडीत जाऊन बसला। प्रवासाच्या दिशेनं निघून गेला। काही दिवसानं त्यानं तो फोटो, तेव्हाच्या काळी जी वर्तमानपत्र होती, TV चॅनल होते, त्या प्रसारमाध्यमांच्या सानिध्यातून त्यानं तो फोटो प्रसारित केला। हा म्हणता फोटो देशभर पसरला आणि मन हेलावून टाकणारा तो फोटो लोक बघायची आणि लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं। हा म्हणता फोटो देशभर, जगभर पसरला तेव्हा जी प्रसार माध्यम होते त्यांच्या माध्यमातून, आणि तो फोटोग्राफर जगप्रसिद्ध झाला। त्या जगप्रसिद्ध फोटोग्राफरचं नाव होतं केविन कॉर्टर। मरणाच्या दारात पडलेली मुलगी, तिच्या पाठीमागं गिधड तिच्या मरणाची वाट बघत बसले, असा फोटो प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला आणि खूप सारा पैसा, खूप सारी प्रसिद्धी त्या फोटोग्राफरला मिळाली, ज्याचं नाव होतं केविन कॉर्टर। एका फोटोच्या माध्यमातून तो फोटोग्राफर जगप्रसिद्ध झाला, खूप मोठं नाव झालं, खूप मोठा पैसा मिळाला, संपत्ती कमवली, देशभर जगभर नाव झालं। 4-6 महिन्याचा काळ निघून गेला आणि 4-6 महिन्यानंतर त्या फोटोग्राफरला एक फोन आला। फोनवर बोलणारा व्यक्ती म्हणाला, हॅलो, तुम्ही जगप्रसिद्ध फोटोग्राफर केविन कॉर्टर बोलताय का? तर तो म्हणे, हा मी जगप्रसिद्ध फोटोग्राफर केविन कॉर्टर बोलतोय। म्हणे, तुम्हीच काढलेला होता तो फोटो एका मुलीचा जी मरणाच्या दारात पडलेली होती, गिधड पाठीमागं बसलेलं होतं? म्हणे, हा मीच काढला होता। तर म्हणे, मग खूप मोठं नाव झालं तुमचं, खूप सारा पैसा कमवला तुम्ही? म्हणे, हो, खूप सारा, भगवंताची फार मोठी कृपा आहे। तर तेव्हा तो फोनवर बोलणारा माणूस केविन कॉर्टर नावाच्या फोटोग्राफरला विचारत होता, म्हणे, साहेब, जर पैसा कमवून झाला असेल, नाव मोठं करून झाला असेल, संपत्ती कमवून झाली असेल, तर मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? फोटोग्राफर म्हणे, विचारा। म्हणे, ज्या मुलीचा तुम्ही फोटो काढून निघून गेला होता त्या मुलीचं पुढं काय झालं हो? केविन कॉर्टर म्हणाला, मला माफ करा, परंतु मला नाही माहीत त्या मुलीचं पुढं जाऊन काय झालं। मी घाईत होतो, गडबडीत होता, पटकन एक फोटो काढला आणि मी माझ्या कामाच्या कारणाने निघून गेलो। तेव्हा तो फोनवर बोलणारा माणूस म्हणत होता, मग साहेब, म्हणे, मला माफ करा, पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की मुलीच्या भोवती मग एक गिधड नव्हतं, मुलीच्या भोवती 2 गिधडं होती।
एक जे पाठीमागं बसून मुलीच्या मरणाची वाट बघत होतं ते एक गिधड, आणि एक गिधड पुढं जे मुलीचा फक्त फोटो काढला आणि पटकन आपल्या कामासाठी निघून गेलं ते एक गिधड. अहो, मागं बसलेलं गिधड होतं म्हणून मुलीच्या मरणाची वाट बघत होतं, पण तुम्ही तर माणूस होता. तुम्ही तरी किमान तिला गाडीत घालून घेऊन जायला पाहिजे होतं, कुठेतरी एखाद्या सरकारी दवाखान्यात जमा केलं असतं आणि तुमच्या कामाला निघून गेला असता तर फार बरं झालं असतं साहेब. जगली असती, वाचली असती अथवा मेली असती, तिच्या नशिबाचा भाग. परंतु माणुसकीच्या जातीला मात्र तुम्ही कलंक लावला साहेब. गिधड साहेब गिधड होतं म्हणून मुलीच्या मरणाची वाट बघत होतं, पण तुम्ही तर माणूस होता. तुम्हाला तिच्यासाठी काहीच करावं असं कसं वाटलं नाही? आणि म्हणून साहेब मला असं वाटतं की मागं बसलेलं एक गिधड आणि तुम्ही तिच्यासाठी काही करू शकला नाही. मग तुमच्यामध्ये आणि त्या पाठीमागच्या गिधडामध्ये मला फरक जाणवत नाही. म्हणून मी म्हणायला लागलोय की त्या मुलीच्या अवतीभोवती 2 गिधडं होती. केविन कॉर्टर निशब्द होऊन हे सगळं ऐकत होता. एक शब्द केविन कॉर्टरला फुटला नाही, एक शब्द केविन कॉर्टर बोलला नाही. पलीकडून त्या माणसानं फोन कट केला. निशब्द झालेल्या केविन कॉर्टरच्या डोळ्याला धारा लागल्या आणि विचार करू लागला की हा माणूस म्हणतोय हे खरंय. कुठे अधिकार आहे मला माणूस म्हणून जगण्याचा? जर मी माणूस असतो तर त्या मुलीला वाचवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं. मला तेव्हा का नाही सुचलं की हिला वाचवायला पाहिजे, हिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे? नाहीच वाटलं मला. कुठे मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार? मला ना प्रेम आठवलं, ना मला दया आठवली, ना तिच्याविषयीची करुणा माझ्या मनामध्ये जागृत झाली. माणूस म्हणतोय ते खरं आहे. महिना 2 महिने निघून गेले, परंतु हा विचार केविन कॉर्टरच्या मनातून जाईना की काय कमवलं मी आयुष्यामध्ये? धन, दौलत, सत्ता आणि संपत्ती हे सगळं कमवण्याच्या नादामध्ये माझ्या हातून प्रेम, दया, करुणा, माया, आपलेपणा, जिव्हाळा आणि माणुसकी या सगळ्या गोष्टी हातातून निसटून गेल्या. जमवला पैसा, नाव मोठं केलं, सत्ता आणि संपत्ती कमवली, परंतु माणूस म्हणून जगायला पाहिजे होतं ते मी जगू शकलो नाही. हा विचार केविन कॉर्टरच्या मनातून जायला. विचार करून 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 केविन कॉर्टरनं 6 महिन्यानंतर मित्रांनो आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्या केविन कॉर्टरने एक मृत्यूपत्र तयार केलं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये 4 ओळी फार सुंदर लिहिल्या होत्या. म्हणे, माणूस म्हणून जन्माला आलो पण माणूस म्हणून जगू शकलो नाही, या गोष्टीची खंत आहे. नाशिवंत गोष्टींच्या पाठीमागं लागलो आणि सगळं आयुष्य पणाला लावलं. सगळ्या गोष्टी माझ्या झाल्या, परंतु माझ्याकडली माणुसकी मात्र गायब झाली. माझ्याकडली माणुसकी, माझ्याकडलं प्रेम, दया, करुणा या सगळ्या भावना माझ्या हातून निसटून गेल्या. आणि म्हणून प्रामाणिकपणे असं वाटतंय की आता माणूस म्हणून जगण्याचा मला अधिकार नाही आणि म्हणून मी आत्महत्या करत आहे. असं म्हणून केविन कॉर्टरनं आत्महत्या केली. केविन कॉर्टरनं जे आत्महत्येचं पाऊल उचललं हे मित्रांनो चुकीचंच होतं, त्याचं मी समर्थन करत नाही. पण फोनवर माणसानं शिकवलेला धडा मात्र बरोबरच होता. त्याचं म्हणणं योग्यच होतं, त्याचं चुकीचं नव्हतंच मुळात. आणि तीच खंत केविन कॉर्टरला लागली होती. केविन कॉर्टरनं खरं तर याच्यातून फार मोठा धडा शिकून मानवतेसाठी नवीन एक पाऊल उचलायला पाहिजे होतं. आणि जसं म्हणतात ना की असे जगावे जीवनामध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे, जीवनामध्ये आव्हानं येत राहतील, असे जगावे जीवनामध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. माणुसकीची 4 पावलं केविन कॉर्टरने टाकून आयुष्याला एक नवं उत्तर द्यायला पाहिजे होतं. आपण मात्र या गोष्टीतून फार मोठा बोध घ्यायला हवा. जीवन जगत असताना माणुसकीनं ओतप्रोत भरलेलं मनुष्याचं जीवन असावं. प्रेमाच्या, आपलेपणाच्या, जिव्हाळ्याच्या, दयेच्या, करुणेच्या सगळ्या भावना त्याच्याकडं गच्च भरलेल्या असायला पाहिजे. तर खरं माणूस म्हणायला मग अर्थ उरेल. नाही तर शरीरं फक्त माणसांची मिळून उपयोग व्हायचा नाही. माणूस पण या सगळ्यांमध्ये टिकून राहिलं पाहिजे. ही आता काळाची नितांत गरज बनली आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये डॉलरची किंमत वाढायला लागली, याचा अर्थ आपल्या देशाचा रुपया घसरतोय. देशाचा रुपया घसरायला लागला ही खरं तर देशासाठी काळजीचीच गोष्ट आहे. पण याहून मोठी काळजी या गोष्टीची आहे की देशातली माणसं घसरायला लागलेत. माणुसकी रसातळाला जायला लागली ही फार मोठी काळजी आहे. आणि म्हणून मित्रांनो आपल्या आता सगळ्यांची जबाबदारी आहे, आपण आपल्या आपल्या परिसरामध्ये ना प्रेमाचे, आपलेपणाचे आणि जिव्हाळ्याचे दिवे लावू, ज्याचा प्रकाश सर्व दूर पसरलेला असेल. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची, आपलेपणाची, जिव्हाळ्याची, दयेची आणि करुणेची गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. जाता जाता मला असं एवढंच वाटतं की जीवात जीव असेपर्यंत जपू माणुसकीची नाती. जीवात जीव असेपर्यंत चला जपू माणुसकीची नाती, का तर माणुसकीच राहते मागं आणि देहाची होते माती. प्रेमाने बोला. धन निरंकारजी.